सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटून उठलाय. मात्र मराठा आरक्षण हा काही आजचा प्रश्न नाही, तर याला 40 वर्षांचा इतिहास आहे. या आरक्षणासाठी 58 मूकमोर्चे निघाले, तर अनेकांनी यासाठी लढे सुद्धा दिले. त्यानंतर मराठ्यांना 2018 मध्ये आरक्षण मिळालं. मात्र ते सुप्रीम कोर्टात वैध ठरलं नाही. त्यामुळेच आता मराठा समाज हा पेटून उठलाय. तर या मराठा आरक्षणाचा इतिहास आणि या आंदोलनाचं नेतृत्व करणारे प्रमुख चेहरे कोणकोणते आहेत, याबद्दलच आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. पहिला चेहरा म्हणजे अण्णासाहेब पाटील यांचा. मराठा आरक्षणाची पहिली मागणी ही 1981 साली माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांनी केली होती. तर यासाठी त्यांनी 1982 साली मुंबईत मोर्चा सुद्धा काढला होता. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांनी आरक्षणाचं आश्वासन दिलं. मात्र काही दिवसातच बाबासाहेब भोसले यांचं सरकार कोसळलं. तर मराठा आरक्षणाची मागणी मोर्चाचं नेतृत्व करणाऱ्या अण्णासाहेबांनी मी आता मराठा समाजाला काय उत्तर देऊ या भावनेतून सरकार कोसळल्याच्या दुसऱ्याच दिवशी गोळ्या झाडून आत्महत्या केली. आणि तेव्हापासूनच मराठा समाजाच्या संघटित बांधणीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. दुसरं नाव म्हणजे पुरुषोत्तम खेडेकर यांचं. 1995ला जेव्हा छावा संघटनेची स्थापना झाली, तेव्हा मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी मराठा आरक्षणाची मागणी केली होती. आर्थिक निकषावर आरक्षण घटनेत तरतूद नसल्यामुळे ते मिळणार नाही. त्यामुळे मराठा आणि कुणबी एकच असल्याचे दाखले देऊन आरक्षण देण्याची मागणी खेडेकरांकडून करण्यात आली होती. आणि जोपर्यंत संभाजी ब्रिगेडचं सरकार महाराष्ट्रात येत नाही, तोवर मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही, असं मत खेडेकर यांनी परभणीत झालेल्या मराठा सेवा संघाच्या राज्यस्तरीय महाअधिवेशनात व्यक्त केलं होतं. तिसरा चेहरा म्हणजे संभाजीराजे. 2016ला छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आंदोलनाची ठिणगी पडली. तेव्हापासूनच संभाजीराजे छत्रपती यांचं नाव राजकीय पटलावर उमटू लागलं. मात्र या आधीपासूनच ते यात सक्रिय होते. मराठा आरक्षणासाठी त्यांनी 2007 पासून महाराष्ट्र पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. तर 2013 पासून संभाजीराजेंच्या नेतृत्वात मुंबईतील आझाद मैदानात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला होता. तेव्हा मार्च 2013 मध्ये नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. तर या समितीने मराठा आणि कुणबी हा समाज एकच असल्याचा अहवाल दिला होता. मात्र याचा पुढे काहीही उपयोग झाला नाही. मराठा आरक्षणाचा मराठवाड्यातील प्रमुख चेहरा म्हणून दिवंगत नेते विनायक मेटे यांची ओळख आहे. मराठा आरक्षणानेच आपल्या सामाजिक आयुष्याची सुरुवात करणाऱ्या मेटेंनी पक्ष कोणताही असला तरी मराठा आरक्षणाची आपली भूमिका कायम ठेवली. आरक्षणाच्या न्यायालयीन लढ्यात देखील स्वतःचा वकील लावून मेटे हे जातीने तारखांना हजर राहत होते. तर आरक्षणासाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या मेटेंचं निधन सुद्धा मराठा आरक्षण बैठकीला जातानाच झालं. या आरक्षण लढ्यातील अजून एक महत्त्वाचं नाव म्हणजे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड. गायकवाड हे मराठा आरक्षणाचे अभ्यासक आहेत. आरक्षणाचा विषय पेटला तेव्हा मराठा समाजाला आर्थिक दुर्बल घटकातील आरक्षण द्यावं आणि आरक्षणाचा विषय इथंच संपवावा, असं मत प्रवीण गायकवाड यांनी व्यक्त केलं होतं. मराठा समाजाला SCBC अंतर्गत आरक्षण मिळणं शक्य नाही, त्यामुळे EWS अंतर्गत जे मिळते ते पदरात पाडून घ्यावं, असंही मत गायकवाड यांचं होतं. तर या आरक्षण लढ्यातील 6वा चेहरा म्हणजे राजेंद्र कोंढरे. कोंढरे हे 1986 पासूनच मराठा युवक संघात कार्यरत आहेत. 2008 मध्ये कुणबी प्रमाणपत्र देण्यास असलेल्या बंदीविरुद्ध त्यांनी यशस्वी लढा दिलाय. याशिवाय कोंढरे हे राज्यातील आरक्षण चळवळीचे वक्ते सुद्धा आहेत. 2016 मध्ये कोंढरे यांनी सगळ्याच जिल्ह्याचं निवेदन एकत्र करत 26 पानी निवेदनाचा ड्राफ्ट सुद्धा तयार केलाय. तर 2017-18 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षण समर्थनार्थ बाजू मांडण्यासाठी इंटरव्हेशन ॲप्लिकेशन त्यांनी दाखल केलंय. मराठा आरक्षण लढ्यातील 7वा चेहरा म्हणजे आबा पाटील. 2016 पासून जेव्हा संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षण मोर्चाची सुरुवात झाली, तेव्हा नागपूर मुंबईसह एकूण 58 मोर्चे राज्यभर निघाले. शासनाने याची दखल घेत आयोगाची स्थापना केली. मात्र याबाबत कोणताही तोडगा निघाला नाही. तेव्हा सरकारला वेठीस धरण्यासाठी आबा पाटील यांनी ऑगस्ट 2018ला बीड जिल्ह्यातील परळी येथे मराठा ठोक मोर्चाचं धरणं आंदोलन केलं. तर आबा पाटील यांनी केलेलं हे आंदोलन महाराष्ट्रभर गाजलं होतं. तेव्हा फडणवीस सरकारने 3 महिन्यांची मुदत घेत 30 नोव्हेंबर 2018ला मराठा आरक्षणाचा कायदा करत SCBC अंतर्गत मराठा समाजाला आरक्षण देऊ केलं. तर एकंदरीत या सगळ्या आंदोलनांमुळे मराठा आरक्षणाचं यश प्राप्त झालं होतं. मराठा आरक्षण आंदोलनातील 8वा चेहरा म्हणजे विनोद पाटील. मराठवाड्यातील मराठा समाज हा OBC असून
निजाम काळातील आहे. तशा नोंदी सुद्धा आमच्याकडे आहेत. त्यामुळे मराठा समाजाला सरसकट कुणबी अर्थात ओबीसींचं प्रमाणपत्र देण्याची मागणी मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी लावून धरली होती. मात्र जेव्हा 5 मे 2021ला सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण अवैध ठरलं, तेव्हा आम्ही न्यायालयाच्या विरोधात बोलत नाहीत. मात्र आजच्या या दुर्दैवी निर्णयाचा परिणाम महाराष्ट्रातील लाखो मराठा तरुणांवर होणार आहे आणि अगोदरच हताश असलेला तरुण निराशेच्या गर्दीत सापडेल, असं मत विनोद पाटील यांनी व्यक्त केलं होतं. विनोद पाटील हे RR पाटील फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहेत. तसंच मराठा क्रांती मोर्चाचे प्रमुख आणि मराठा समन्वयक सुद्धा आहेत. आणि आत्ताच्या घडीला मराठा आरक्षण आंदोलन गाजवणारा प्रमुख चेहरा म्हणजे मनोज जरांगे पाटील. सध्या जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचं नेतृत्व मनोज जरांगे पाटील करतायत. मागील अनेक वर्षांपासून ते यात सहभागी आहेत. 12वी पर्यंत शिक्षण, हॉटेलमध्ये काम करत त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली आहे. मूळ बीड जिल्ह्यातील असणाऱ्या जरांगे यांचं सध्या अंबड तालुक्यात वास्तव्य आहे. जरांगे यांनी त्यांच्या एकूण 4 एकर जमिनीपैकी 2 एकर जमीन ही मराठा आरक्षण आंदोलनासाठी विकली आहे. तर त्यांनी आजपर्यंत 30 आंदोलनांमध्ये सहभाग घेतलाय. याशिवाय कोपर्डीतील बलात्कार प्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी सुद्धा जरांगे पाटील यांनी आंदोलन केले. त्यामुळे मराठा समाजासाठी पूर्णवेळ काम करणारा नेता अशी जरांगे पाटील यांची ओळख आहे. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारख्या विषयांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्स अप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका.